1 डिसेंबर 2025 वार सोमवार सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होतो। आज वैद्यनाथ नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे साहेबांच्या हस्ते माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे। सध्या जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकाच्या निवडणूक चालू आहेत, त्यात माजलगावची पण आहे। मी माजलगाव शहरातील शहरवासियांना आवाहन करतो की माजलगाव शहरामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्याताई ज्ञानेश्वर मेंढके व 13 प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी माजलगाव नगरीतील नागरिकांनी खंबीरपणे पाठीशी उभं राहावं। त्याचं कारण मी पंकजाताई साहेबांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्यांनी आपल्या माजलगावामध्ये चांगली संध्या मेंढकेच्या रूपाने चांगली संधी दिलेली आहे। या माजलगाव शहराच्या विकासासाठी, या माजलगाव शहर घाणमुक्त करण्यासाठी, माजलगाव शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्याला कमळाच्या समोरील बटन दाबून नगराध्यक्ष संध्या मेंढके व सर्व प्रभागातील नगरसेवक उमेदवार यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून आणायचे। मी एक गोष्ट सांगतो, घराची कळा अंगण सांगते। आपण बघतो गेले 30 वर्ष झालं ज्ञानेश्वरजी मेंढके हे समाजसेवा करतात, राजकारण करतात आणि ते 20% राजकारण आणि 80% समाजसेवा करतात। आणि त्यांचं जे घरातलं बोलणं आहे ते सर्व काही माझी भाची संध्याने ऐकलेलं आहे। लोकांची कशी सेवा करतात, लोकांचे कसे कामं करतात ते सर्व गोष्टी ऐकलेले, म्हणून ती पण त्याच जिद्दीनं कामाला लागली आहे। आपण यापूर्वी तिला कधी बघितलं नव्हतं, पण उमेदवारी दाखल केल्यानंतर बघितलं ती हुशार आहे, चाणक्य आहे आणि तिच्या अंगामध्ये जिद्द आणि चिकाटी आहे। म्हणूनच आपण माजलगाव नगरीतील सर्व शहरातील लोकांना मी कळकळीची विनंती करतो, आपण बीजेपीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपली माजलगाव नगरपालिकाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंढके व माजलगाव शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा ही मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।